सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे। मिरजेतल्या दिग्गज नगरसेवकांच्या प्रवेशानंतर सांगलीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नगरसेवकांनी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित भोसले, स्नेहल सावंत आणि भाजपच्या नसीमा नाईक यांचा समावेश आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरफराज, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसताना दिसतोय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता जोरदार इनकमिंग सुरू झालेलं आहे। नक्कीच आता ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत। काही दिवसांपूर्वीच मिरजेतल्या दोन माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्याचवेळी राष्ट्रवादीने आणखी प्रवेशाचे संकेत दिले होते। त्यानुसार आता सांगलीमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान नगरसेवकांचा प्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे। पुण्यामध्ये सकाळी 7 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश जो आहे तो झालेला आहे, ज्यामध्ये भाजपातले नसीमा नाईक असतील किंवा रजाक नाईक असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित भोसले असतील, स्नेहल सावंत आणि त्यांचे पती सचिन सावंत यांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे। आणि यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि भाजपला देखील धक्का बसलेला आहे। ऐन निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रवादीला धक्का देताना अजित पवार गटामधला पक्षप्रवेशाचा धडाका जो आहे तो सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आणखी काही दिवसात आणखी पक्षप्रवेश होतील असे संकेत जे आहेत ते शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून देण्यात आले आहेत। नक्की सरफराज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।